आहे तो बदल मात्र आपल्याला ॲक्सेप्ट करत पुढे जावं लागणार आहे. अमिताभ बच्चननी केला की बदल, त्याच्या पर्सनॅलिटीत केला. तुम्ही बघा त्या दिवारमधलं किंवा याराना चित्रपटातली त्याची हेअरस्टाईल बघा, त्याचे कानावरतून केस आहेत. आदनवरनं दिसत का पुण्यात काय काय माणसं अशी. मी थांबत होता ना इकडे, काय कोण आवडतं ते म्हणते बच्चन, राजेश खन्ना, ते जुनी गाणी पण म्हणून दाखवायला लगेच लागतो. म्हणजे एक काय काय असतात काही काय त्याला नाव, काय शब्द, अँटिक पीस असतात काय काय. पण बच्चननी स्वतःला म्हटलं बदलवले, त्याची स्टाईल ऑफ वर्किंग आणि हे सगळं चेंज झालं आहे खूप. आणि तो चेंज झाला आहे म्हणून तर ते सगळं पुढं चालते. आर डी बर्मन जेव्हा म्युझिक डायरेक्टर म्हणून काम करत होते तेव्हा आधीचं सगळं होतंच की शंकर जयकिशन, त्याच्या आधी सगळे संगीतकार होऊन गेले, गीतकार, संगीतकार. त्यांची गाण्यांची एक फिक्स पद्धत होती. म्हणजे ते प्रेमाचं गाणं जरी असेल तरी आपल्याला आता असं वाटतं की प्रेमाचं आहे का दुःखाचं आहे. अशा एक पण सन्माननीय काळ, म्हणजे ज्याला सॅल्यूटच केला पाहिजे. या काळातून पुढे सरकताना आर डी बर्मननी चेंज केलाच की, पॉप म्युझिक आणून दाखवलं. असं काही म्युझिक आणून दाखवलं ज्याच्यावर किशोर कुमारच्या दर्जेदार आवाजाने तो सगळा काळ दणाणून टाकला. अजूनही 80s आणि 90s मधलीच गाणी वाजतात त्या गणपती उत्सवामध्ये. आ देखो जरा, जानू मेरी जान, हीच गाणी असतात तीच. ते मी आपलं गणपती विसर्जन मिळवला फक्त ह्यासाठी जातो की किशोर ऐकू येतोय का, आर डी ऐकू येतोय का. पण ही गाणी सुद्धा आता नवीन व्हर्जनमध्ये आलीत, त्या नवीन मूड्समध्ये आलीत. बघा म्हणजे आत्ता जर लता मंगेशकरांचं गाणं जेव्हा डी जेवरती लागतं रिमिक्स केलेलं, ते गाणं आपली मुलं ऐकतात. पण तेच ओरिजिनल गाणं जर लावलं तर ती मुलं म्हणतील की हे जुनं गाणं आहे. सो चेंज, आणि हा चेंज आपण सगळेजण करत चाललेलो आहोत. मला असं वाटतं की आता कोणत्या कालखंडात आपण आहोत तर आय टी एका वेगळ्याच बूमिंग पिरियडमध्ये आहे. AI, ML, DS हे सगळं आलं आहे. आणि मी आत्ता सहज माहिती घेतली तर आपल्या संस्थेमार्फतसुद्धा असे सगळे कोर्सेस उपलब्ध आहेत. म्हणजे ह्या सगळ्या कोर्सेससाठीची मंडळी, म्हणजे पूर्वी येणारा फक्त व्हॅकेशन क्लासच्यासाठी येणारा विद्यार्थी आणि काही शासकीय नोकरीमध्ये हवं असलेलं कंपल्सरी म्हणून आम्ही MSCIT करू असं याच्या पलीकडे जाऊन, जर आत्ता एखादा विद्यार्थी इंजिनिअरिंग करतो आहे आणि त्याला नवीन शिकायचं आहे तर त्यासाठीचं आपल्याकडची प्रोव्हिजन आहे असं मला कळतं आहे. निश्चितपणे ते जे मंडळी आहेत त्या मंडळींना टॅप करण्याची किंवा त्या मंडळींच्या सहाय्याने त्यांनाही ज्ञान प्रदान करणं, त्यांना सर्टिफिकेट दिलं जाणं, त्याचा त्यांना फायदा होणार आहे. गेल्या 1.5 वर्षामध्ये आय टी सेक्टरमध्ये जरी सगळीकडे बूम पिरियड असला म्हणजे टेक्नॉलॉजी म्हणून, तरीसुद्धा रिसेशन पिरियड चालू आहे ॲट द सेम टाईम, हे पण सगळ्यांनी जाणलेलं आहे. या काळामध्ये इंजिनिअरिंगचे बरेच विद्यार्थी हातामध्ये BE BTechची डिग्री आहे, कॉम्प्युटर ITची किंवा मेकॅनिकल कोणती, परंतु त्याला आता थोडंसं फिनिशिंगसाठीचा वेळ उपलब्ध आहे कारण जॉब मिळत नाही आहे. या काळामध्ये कदाचित आपल्यासारख्या संस्था त्याला फिनिशिंग किंवा फायनल टच असलेलं नॉलेज देऊ शकतात. तशा पद्धतीच्या यंत्रणा, तसे कोर्सेस उपलब्ध असतील तर आपल्याला ही सगळी मोठी संख्या उपलब्ध आहे असं मला वाटतं. म्हणजे येणारा वर्ग, पूर्वी आपण कुणाला कॅच करण्याचा प्रयत्न किंवा कोणता विद्यार्थी आपल्याकडं काय म्हणतो आपण त्याला, फुटफॉल जो येतो आणि चौकशी करतो, एन्क्वायरीला येतोय, तो कोणता होता, आता वेगळा असू शकतो का, याच्याकडे आपल्याला थोडं पाहावं लागेल. इतकं आता करिअरच्या याच्यामध्ये चेंजेस झालेत. आता मी सकाळमध्ये लिहितोय, दर बुधवारी माझा लेख असतो. एकदा एका लेखामध्ये मी असं लिहिलं होतं की 40शी नंतरचे करिअर, 40शी नंतरचे करिअर. तो लेख झाल्यानंतर मला सकाळच्याच मंडळीने सांगितलं की तुम्ही जरा पुढचा लेख लिहिताल का. मी म्हणलं मी लिहिलेलाच आहे लेख, पाठवतो तुम्हाला. 60 नंतरचं करिअर, 60 नंतरचं करिअर काय. काही लोक म्हणतील की येड्यात काढता का आम्हाला. 60 नंतर तर काय गलित रात्र होतो, आपण सगळे दमलेलो असतो, कंटाळलेलो असतो. त्यात गव्हर्नमेंटचा जे आहे 58, म्हणजे 58 नंतर काही आपण डोकं काम करत नाही आपलं. मुळात आता नवीन एक फंडा येतोय, 60 नंतरचं करिअर, 40शी नंतरचं करिअर, म्हणजे तिथून टेक ऑफ घ्यायचा. 80-85 वर्षाची आजही महान माणसं काम करताना दिसत आहेत. मागच्या आठवड्यात रतन टाटा गेले, परंतु ते गेले 2-4 महिने, 6-7 महिने जर सोडले तर अदरवाईज कामातच होते ना, ॲक्टिव्हच होते. मी दिवशी व्याख्यानाला गेलो होतो कोपरगाव साईडला. व्याख्यानाला गेल्यानंतर एक चहापानाला संध्याकाळी एकाच्या कार्यकर्त्यांच्या घरी, म्हणजे ज्यांनी ऑर्गनाईज केला होता ऑर्गनाईज, त्याच्या घरी गेलो. तर त्यांचेच घरातले आजोबा संध्याकाळी असे शेतातून येताना दिसले. मी म्हणलं आजोबा कुठं काय, किती रनिंग किती. ते म्हणले 83 रनिंग, आणि एकदम उंचा पुरा म्हातारा. मी म्हणलं कुठे गेलता. ते म्हणले वावरात गेलतो पाणी धरायला. म्हणलं अजून पाणी धरताय. ते म्हणले
जर गेलो नाही ना शेतात, डायरेक्ट जाईल म्हणले मी, आजारीच पडेल म्हणले मी. किडण्या काम नाही करणार, डोळे काम नाही करणार. आता सगळं चालू आहे, सगळं ॲक्टिव्ह आहे, काम करत राहतोय म्हणून मी चालू आहे, असं 80च्या पुढच्या लोकांचं रिॲक्शन आहे. 50, 55, 60 तर काहीच नाही आहे. जसं राजकारणासाठी 50, 55 म्हणजे तरणा बांड, तसं उद्योजकतेमध्ये सुद्धा 50, 55 म्हणजे तरणा बांड आहे. मी माझ्या अनुभवातून सांगतो. मी 45 नंतर मी ठरवलं की आता पूर्ण वेळ आपण व्याख्यानच करायची आहे. हेच लिखाण आणि व्याख्यान हा आपला व्यवसाय म्हणजे छंदातला व्यवसाय. मी तुम्हाला सांगेल की ॲक्च्युअली 40 नंतर आपल्याला लाईफ कळालेलं असतं. 25, 30, 35ला आपण धावलेलो असतो, जोरदार ॲक्टिव्हिटी केलेली असतात, एक सेंटर उभं केलेलं असतं, आपल्या हाताखाली 4 माणसं काम करत असतात. पण विनाकारण 40, 45, 50च्या आसपास आल्यानंतर असं वाटतं की वो भी क्या जमाना था. ते राजेश खन्ना नाही का नेहमी म्हणायचा, वो भी एक दौर था, ये भी एक दौर है. काय एकच डायलॉग 50 वेळा मारला त्यांनी नंतर. ते बच्चनला ते टोमणे मारत होता तो, ये वो भी एक दौर. मी पण तेव्हाच भारी होतो, खरंच भारी होतास, पण ते त्यांनी म्हणायला नव्हतं पाहिलं. शेवटची 12-15 वर्ष नुसती बसून राहण्यापेक्षा राजेश खन्नानी बच्चनसारखे कार्यरत राहिले असते तर अजूनही काही पिक्चर आले असते. तसंच 50च्या आसपास आल्यानंतर आमच्या काळी ते तारक मेहता का उलटा चष्मामधला भिडे मास्तर आहे ना, तशी आपली अवस्था व्हायला लागते. हमारे जमाने में जेव्हा मी केंद्र चालू केलं त्यावेळेस काय परिस्थिती होती, आता काय परिस्थिती, आता काय खरं नाही, अशी परिस्थिती सगळेजण IT वाले पण म्हणतायत, बँकिंगवाले म्हणतायत, राजकारणातले म्हणतायत. राजकारणातले आत्ता मगाशी मला फोन आला होता की संध्याकाळी एक मीटिंग आहे, तिथे एक व्याख्यानाला जायचं आहे. राजकारणातले लोक म्हणतात आमच्या वेळेचं राजकारण वेगळं होतं, आता पार चिखल झाला. सगळ्या क्षेत्रामध्ये सगळी माणसं हे म्हणतात. साधारणतः 50-55चा रिटायरमेंट चालला प्राध्यापक आहे ना, शिक्षक, हे तो म्हणतो काय तो काळच वेगळा होता. काय वेगळं म्हणजे काय, आंबा काय असा म्हणजे कोय बाहेर होती ना आत कातड होतं का, काय होतं काय म्हणजे लोकांचे चर्चेंचा विषय असा आहे की आम्ही म्हणजे तो एक मला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण एक सांगायला आवडेल, जे मी करिअर गायडन्समध्ये 10वीच्या मुलांना सगळ्यांना सांगतो. ते उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं एक मी गोष्ट वेगळ्या पद्धतीने घेतोय. काय होतं की शाहिस्तेखानाची बोटं तोडली आणि ते सगळं कोथळा काढला, हे सगळ्या गोष्टी या सगळ्यांना माहिती आहेत आणि त्यातले मर्मसुद्धा आपण जाणतो. हा किल्ला जिंकला, सुरत कशी. मूळ मुद्दा असा आहे की महाराजांच्या बाबतीमध्ये करिअरच्या बाबतीत आपण सगळ्यांना लागू पडणारा एक मुद्दा आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये एक क्षणसुद्धा बसले नाहीत, विश्रांती घेतली नाही, करमणूक केली नाही, टाइमपास केला नाही. महाराज कधीच असे शिळोप्याच्या गप्पा मारतायत असं एक क्षण सुद्धा झालेलं नाही. शेवटपर्यंत ही मोहीम, ती आघाडी, ती मोहीम, तो किल्ला, ती लढाई, ते युद्ध, यासाठी महाराज कार्यरत राहिले. एका आघाडी मोहिमेवरतून आल्यानंतर पुढचा त्यांचा प्लॅन आहे की आता पुढे काय करायचं. आणि ही सतत असलेली कार्यप्रवणता ही आपल्याला वयवर्ष 80 पर्यंत लागणार आहे. आर्थिकदृष्ट्या काही मंडळी सक्षम असतील, पण माझं असं म्हणणं आहे की आरोग्यासाठी लागणार आहे. आमचे वडील गमतीने असं म्हणायचे की म्हाताऱ्या माणसांना ऐकायला काय येत नाही, त्याचं कारण जो अवयव वापरला जात नाही तो अवयव निकामी होतो. घरातली माणसं जर एखाद्या म्हाताऱ्या माणसाशी बोलतच नसतील तर ऐकण्याचंच काम होत नाही, म्हणून ऐकण्याचं काम कमी झाल्यामुळे तो माणूस बहिरा होतो असं म्हणतो. ऐकायला येतं का. जी माणसं सतत ॲक्टिव्ह राहतील 80, 80s, 85s पर्यंत, मला वाटतं जोरदार काम. इथे आम्ही MV जोशी नावाचे एक सर होते, एरंडवण्यामध्ये ते एका कॉम्प्युटर सेंटरचं उद्घाटन करायला आले होते. माझा एक मित्र इंजिनियर झाला आणि मग त्याने कॉम्प्युटर सेंटर चालू केलं. ते कोणतं होतं मला माहिती नाही, पण त्याने नेट कॅफे आणि असं सगळं होतं. MV जोशी कोणते सांगतो. MV जोशी त्यावेळेस होते 79 वयाचे. ते पुण्यातल्या एका इंजिनिअरिंग कॉलेजला सल्लागार होते. काही वर्ष ते अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षांना केमिकल इंडस्ट्रीचे सल्लागार होते. बिल क्लिंटनच्या सल्लागार समितीमध्ये ते होते. ओके. बऱ्याच विद्यापीठांना ते सिलेबस सेटिंग वगैरे त्यांनी त्यावेळेस कामं केली होती. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सल्लागार म्हणजे मोठं पोस्ट होती. आणि पुण्यात एका ठिकाणी ते येऊन बसायचे फक्त. त्या संस्थाचालक म्हणले फक्त इथं बसायचं, इथं बसलं तरी आम्हाला मॅग्नेटिक वेव्स तुमच्या मिळतील. तर ते तिथं माझ्या मित्राच्या कॉम्प्युटर सेंटर नेट कॅफेचं उद्घाटनाला येणार होते. आम्हालाही बातमी कळली, आम्ही तिथं धावत पळत गेलो. म्हटलं त्यांना भेटता येईल आपल्याला. तर ते आले, त्यांचा ड्रायव्हर सोबत होता.
चालत चालत आले, ते नेट कॅफेचं ते उद्घाटनाचं तिथं बसले. उद्घाटन आधीच झालं होतं, फक्त तिथं येऊन शुभेच्छा द्यायला पुष्पगुच्छ दिला त्यांनी आणि आल्या पावली माघारी निघाले. बरं का, मी म्हटलं सर 1-2 मिनटं, म्हणजे ते नाही का आता ती मित्राचा जो असल्यामुळे ते माझंच समजून मी ते म्हटलं की याची डिश वेफर्स नसतं ना, ते वेफर्स आणि एक गुलाबजाम असं आडवा, ते असं दिल्यानंतर पुढे एक कागदी याच्यामध्ये कॉफीचं असतं आणि ते असं ते यंत्रणा असते संध्याकाळच्या वेळेस. साधारणतः पुण्यात, ग्रामीण भागात जेवण पण असू शकतं. आपण पुण्यात आहे आत्ता सध्या. तर आता त्यांना म्हणलं हे एवढं घ्या ना काय, तर ते म्हणले नको नको. बरं का, मी म्हणलं 2 मिनटं बसा. ते बसलेच नाहीत. आत्ता आपण रतनजी टाटांचे जे शेवटच्या दिवसातले फोटो पाहतो का, ते वाकलेले आहेत, वयस्कर झालेत पण चालत आहेत. तर ते तसं त्यांचं चित्र आमच्या समोरनं ते चालले होते. ते म्हणलं अगदी थोडा वेळ बसा. ते म्हणले नाही खायला नको. म्हणलं मग कॉफी घ्या. पण ते कॉफी पण नको म्हणले. अरे म्हणले जायचे, माझा विद्यार्थी वाट बघतोय. मग मी म्हटलं आता त्यावेळेस मी नुकताच प्राध्यापक झालो होतो. त्यावेळेस प्राध्यापक असल्यामुळे विद्यार्थी आणि आपलं आपलं सगळं ऐकतो ना विद्यार्थी, त्याच्यामुळे विद्यार्थीच आहे ना. मी असं म्हटलं की बघेल थोडा वेळ वाट, तुम्ही आम्हाला 5 मिनटं गायडन्स करा, असं बसा. ते म्हणले नाही नाही मला जायला लागेल आणि रात्रीची 8ची वेळ होती. ते म्हणले मला वेळेत पोचायला लागेल, आता ऑलरेडी 8 वाजत आलेत. मी म्हटलं सर 2 मिनटं बसल्याने काय होईल, विद्यार्थी येतो वाट बघेल. ते गाडीपाशी पोचले. आम्ही त्यांच्या मागणं रिक्वेस्ट करत करत दरवाजा उघडला त्यांच्या ड्रायव्हरने. ते बसले. मी म्हटलं सर काय नेमकं. ते म्हणले अरे तो माझा विद्यार्थी जरी असला आणि मी जरी केमिकल इंडस्ट्रीमधला सगळ्यात टॉपचा व्यक्ती असला असेल, समाजाचं मत असलं, तरीसुद्धा मला काही गोष्टी येत नाहीत. ते म्हणले मला C++ हे मला येत नाही. तर तो माझा जो विद्यार्थी आहे माझ्या कॉलेजमधला, तो मला C आणि C++ शिकवायला घरी येतो. तो आत्ता येऊन बसला असेल आणि म्हणून आता तो ह्या क्षणाला माझा शिक्षक आहे, म्हणून मला वेळेत तिथं पोचावं लागेल, आपण नंतर भेटू असं म्हणून गाडीत बसले आणि गाडी निघाली. वय वर्ष 80. कार्यप्रवणता. मला असं वाटतं की काय पुढे जाऊन C++चं काय करणार आहेत ते, परंतु ते शिक्षण घेणं हे त्यांची मला वाटतं की फार महत्त्वाची गोष्ट आहे, की सतत शिकणं, सतत ॲक्टिव्ह राहणं. सॅच्युरेशनचा पॉईंट आला ना आयुष्यामध्ये की मग थांबली प्रगती, आणि प्रगती थांबली तर मग आधीचं जे तेज आहे ना आपलं ते पण जायला लागतं. त्यामुळं मला जे स्वतःला सांगतोय मी पण ते करणार आहे. आणि त्याच्यासारखी मजा नाही. आता काही काही लोक बघा एकमेकांना भेटल्यानंतर असं काहीतरी विषय निघतो, काहीतरी कुणीतरी 80 वर्षी गेलं वगैरे असं काहीतरी, मग लोक आपली चर्चा करतात. असतं वय 40, आपलं काय 50पर्यंतच उरकते वाटतं. कुठनं निगेटिव्ह पॉईंट आणला आम्हाला कळत नाही. म्हणजे ही जी फिलिंग आहे ना, बरं काहीकांचं असं आहे की झालं सगळं, आता मुलीचं लग्न झालं, मुलगा अमेरिकेत असतो, सगळं व्यवस्थित आहे आता काय. आणि या प्रोसेसमुळे काय होतं की पुढचा जो ग्राफ खाली आला की तो फायनान्शियली ग्राफ नुसता खाली येत नाही, तो हेल्थ पॉईंटने खाली येतो, हेल्थ पॉईंटने. आणि म्हणून आपण एक पाहिलं पाहिजे की हार्ट अटॅक येणाऱ्यांमध्ये पुरुषांचं प्रमाण, ते त्याच्यात मला बोलायचं नाही, परंतु घराघरामध्ये असलेल्या ज्या म्हाताऱ्या आज्या आहेत ना, ते प्रमाण जर पाहिलं तर त्यांचं प्रमाण अजिबात नाही आहे. सतत ॲक्टिव्ह असणं हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी गरजेचा भाग आहे. मला असं वाटतं आपण सेंटर चालवत आहे, 40 वर्षांनंतरचा सुद्धा जेव्हा असा मेळावा भरला जाईल त्यावेळेस पण आपण सगळेजण याच ताकदीने, याच उत्साहाने येऊ आणि सेंटर कसं वाढलंय, कसं वाढवतं याची चर्चा करू. कारण या सेंटरची समाजाला गरज आहे. कशी गरज आहे, एका अर्थाने आपल्याला एक बारीकसा निगेटिव्ह प्रभाव पण दिसतोय, तो म्हणजे समाजाचं असं म्हणणे की आम्हाला येतं की सगळं यातलं. दिस इज कॉल्ड ॲज व्हर्च्युअल इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटन्स. व्हर्च्युअल आहे, खोटं येते. तुम्हाला मोबाईल लिहिलंय हँडल करता येतो, तुम्हाला प्रिंटआउट काढता येते, तुम्हाला एखादं डॉक्युमेंट ट्रान्सफर करता येतं, PDF करता येते, याचा अर्थ कागजवरती फोटो PDF करून पाठवता येतो, याचा अर्थ सगळं कॉम्प्युटर येत नाहीये तुम्हाला. म्हणजे मी त्या लोकांना सांगतोय, एक्सेल शीट नाही जमत लोकांना. आज एक्सेल शीटवरती सगळ्या IT किंवा कॉर्पोरेट कंपनीमध्ये कामं चालतात. ते प्रशिक्षण ऑथेंटिक पद्धतीने देण्याची व्यवस्था MKCL करताय. ती व्यवस्था आपल्याकडे आहे, त्याचं शास्त्रोक्त पद्धतीने मांडणी केलेली आहे ना, ती विद्यापीठांमध्ये त्या दर्जाने शिकवली जाते. कॉलेजेसमध्ये आणि सगळ्या ठिकाणी तर तो प्रश्नच मिटतो जेव्हा ॲडमिशन होतं, त्या दिवशी त्यांचं काम झालेलं असतं. MKCL मात्र याच्या पलीकडच्या उच्च विचारधाराने काम करतंय की हा खऱ्या अर्थाने संगणक साक्षर व्हायला पाहिजे. आणि मग तो संगणक साक्षर होण्यासाठी आज सुद्धा लॅकिंग गोष्टी आहेत बऱ्याचशा. मोबाईलवरती सहज जमतं याचा अर्थ तुला ते सगळं जमतं असं नाहीये. कम्प्युटरमधल्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आजही शिक्षकांना
आजही मध्यमवयी लोकांना नाही जमत आहेत. बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन वर्क जेव्हा चालू झालं, वर्क फ्रॉम होम चालू झालं, तेव्हा घरातली तरुण मुलं म्हणजे त्यांचीच मुलं ती त्यांना हेल्प करतात आणि म्हणून त्यांचे पगार तक्ते, मार्कशीट, ऑनलाईन पेमेंटचे हे ऑनलाईन त्याचे डॉक्युमेंटेशन हे भरतं. हे लक्षात घ्या. माझ्या घरात पण शिक्षक आहेत, ते जरा करता का मदत? याचा अर्थ कधी कधी असं वाटतं की त्या सिस्टीमला वाटेल की या सगळ्या शिक्षकांना जमतं, पण प्रत्येकाच्या घरामध्ये काही मंडळी त्यांना मदत करत असतील तर. आणि म्हणून जर ऑफिशियल काही वर्षांपूर्वी आम्ही कोर्स केला होता MSCITचा, तो पुन्हा रिवाईज पद्धतीने करावा लागेल का? हा एक मुद्दा येतो. रिटायरमेंट नंतरचं करिअर, मगाशी जे मी आता बोललो ते आपल्यासाठी नव्हतं. रिटायरमेंट नंतरचं करिअर समाजातल्या सगळ्या लोकांना गरजेचा भाग निर्माण झालाय. अमुक ठिकाणी निवृत्त झालो, आता पूर्वीसारखं एकत्र कुटुंब पद्धती नाहीये, पेन्शन नाही आहेत बऱ्याच जणांना, आता त्यांना पुन्हा नव्याने काम करायचंय आणि नवीन ऑर्गनायझेशन पुढची म्हणते की तुला कॉम्प्युटरमधलं काय येतं. इथं जर त्याने MKCLने दिलेला कोर्सचं सर्टिफिकेट त्याच्याकडे असेल आणि त्याला ते येत असेल, 100% ते येणार आहे, तर अशा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला सुद्धा MKCL मदत करणार आहे. तो 21व्या वर्षी जसा उपयोगाचा होता तसा आता तो रिटायरमेंटला सुद्धा उपयोगाला येऊ शकतं. मार्केट शोधावं लागेल. गरज आहे मार्केटला, म्हणजे विनाकारण शोधायचं नाहीये, गरज आहे त्यांना. इंजिनिअरिंग झालेल्या बऱ्याच लोकांना बऱ्याचशा गोष्टी जमत नाहीत. त्याचं कारण अख्ख्या आयुष्यात ज्यांनी बॉयलर पाहिलेलं नाहीये तो व्यक्ती तेव्हा बॉयलर शिकवत असतो वर्गामध्ये, तेव्हा विद्यार्थी म्हणतात की ह्यानेच पाहिलेलं नाही, काय शिकवणार आम्हाला. ज्याने IT इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं नाही, जेव्हा तो प्राध्यापक वर्गामध्ये IT शिकवतो तो त्या क्वालिटीचं नसतं. सॉफ्टवेअर आणि IT मध्ये काम करणारे विद्यार्थी मला बरेच जण सांगतात की आम्ही आमच्या लेव्हलला शिकलो. आणि जे काही वेगळे IT साठीचे जे काही मोठे कोर्स असतात ना, त्याच्या फिया खूप असतात. आणि म्हणून ऑथेंटिक गव्हर्नमेंटच्या म्हणजे ज्याला असं म्हणता येईल की MKCL हा गव्हर्नमेंटचा ब्रँड आहे. या ब्रँडच्या माध्यमातून जर तुम्ही त्यांना पायथन शिकवणार असताल, C++ शिकवणार असताल, त्यांना AI शिकवणार असताल, तर मला असं वाटतं की ती हाताच्या बाहेर गेलेली वाटणारी मुलं पुन्हा वळतील इकडे आणि आता नवीन मॉडर्न वाटणारी मुलं ही पुन्हा ह्या यंत्रणेमध्ये रुजू होतील असं मला वाटतंय. कारण हा मोठा साईज आहे, मार्केट साईज आहे, मोठी संख्या आहे. इंजिनिअरिंगची संख्या किती आहे? पुण्यामध्येच मला वाटतं 70-80 कॉलेजेस आहेत. त्यातले बहुतांश विद्यार्थी कम्प्युटर, IT, ENTC, AI, MLDA शिकणारी मुलं आहेत. या विद्यार्थ्यांना MKCLचे कोर्सेस जे लागू पडतात ते किंवा नव्याने येणारे कोर्सेस जर त्यांना देण्यात आले तर काही मोठ्या ठिकाणी जाऊन 1-1.5-2 लाख रुपये भरत बसण्यापेक्षा त्यांना हे कदाचित उपयुक्त ठरेल. आणि हा ऑथेंटिक ब्रँड आहे. बरेच संस्था ह्या मागच्या महिन्यात चालू केली, 4 वर्षापूर्वी चालू केली अशा असतात. परत त्या 4 वर्षानंतर तिथे गेलं तर तिथे वेगळाच बोर्ड असतो. पण MKCLचं तुम्ही तालुक्या सेंटरला जे केंद्र चालू केलंय ते मात्र त्या गावातली माणसं, त्या जिल्ह्यातली माणसं पाहतात की हे कायमस्वरूपी इथं दिसतो हा बोर्ड. आता यांनीच चालू केलेला SAPचा कोर्स असेल, काय असेल, जो कोणता कोर्स असेल ते त्याच्यामध्ये विश्वासार्हता राहू शकेल. त्यामुळे मोठं मार्केट मिळू शकेल. आता एक रिक्वायरमेंट फक्त झाली आहे की या सगळ्यामध्ये या सगळ्या लोकांना त्यांच्यासाठी वाटेल असं, म्हणजे जसं आता आपण पाहतो की मी आता एका अकोल्यामध्ये व्याख्यानाला गेलो होतो, ते ऑडिटोरियममध्ये लाकडी खुर्च्या होत्या, म्हणजे लाकूडच, एसटीत कसं असतं ते फळकूट तसं, त्यात बसलं की चिमटा बसायचा मागे. आता इथे प्रेझेंटेशनची व्यवस्था नव्हती, त्याच्यानंतर AC नव्हता, फॅन असे होते की त्याची अशी म्हणजे वाकवली होते फॅन. मला काय म्हणायचं की त्या ठिकाणी प्रशांत दामलेने जरी नाटक केलं तरी ऑडिटोरियम भरणार नाही. त्याचं कारण व्यवस्था जुन्या आहेत आणि जुन्या व्यवस्थांमध्ये मळकटलेल्या सगळ्या त्या खुर्च्या, फाटलेल्या खुर्च्या, त्यातून खिळावरती आलाय. अशा सिस्टीममध्ये नवीन जनरेशनची पोरं जात नाहीत. ते काहीतरी नाव आहे त्याला, काहीतरी जनरेशन काय अल्फा झेड काहीतरी असं, काय झेडच्या पुढं अल्फा वाटतं सगळं. ते ही मुलं म्हणजे काय अशी बघत असतात आपल्याकडं, ह्याला येते का. आणि ही मुलं आपल्या सगळ्यांना का, आपल्या आता ज्यांचे 40-50 वयोगट आहे ना, त्यांना सगळ्यांना घरी चांगला अनुभव आहे. हां, गाव आपलं ऐकलं. आता मी माझ्या मुलीला आता विचारलं पण नाही की कसा गेला पेपर, कारण ते मला माहिती उत्तर काय देणार आहे ती. म्हणजे काय होतं की नवीन जनरेशन जी आहे ना ही वेगळ्या मानसिकतेची आहे. आता आपल्या सगळ्या सेंटर चालकांना ह्या पोरांची मानसिकता समजावून घ्यायला लागेल. हे कोणत्या पॅटर्नची मुलं आहेत, हे खूप बदल झाला आहे, मोठा बदल झाला आहे याच्यामध्ये. त्यांना काही फार अशी उदाहरणं आणि बघ तुझं कल्याण होईल, भलं होईल वगैरे असं त्याच्यात नाही त्यांना इंटरेस्ट. त्यांचं कल्याण त्यांच्या वडिलांनी केलेलं आहे. त्यांच्या वडिलांचेच 2-2, 4-4 ठिकाणी फ्लॅट्स असतात, मोठी गाडी असते. ते म्हणतात आता मी नवीन काय करू. म्हणजे त्यामुळं 20 वर्षापूर्वी येणारा विद्यार्थी आणि आत्ताचा विद्यार्थ्यात फरक आहे. सो इथे आपल्याला द्यावं लागेल त्यांना ते नॉलेज की ते त्यांना नाही आहे माहिती.
पुन्हा पुन्हा तेच बेचेपाडे म्हणून चालणार नाही. आता आहे त्याच्या पुढचं, कारण त्यांना बऱ्याच गोष्टी जमत आहेत, पण त्यांना बऱ्याच गोष्टी जमत पण नाही आहेत. त्याचे कोर्सेस, त्याच्या यंत्रणा आपल्याला लावावं लागतील. त्या ठिकाणचं मगाशीच मला वाटतं मार्केटिंगचंही सत्र झालं आहे, त्याच्यात त्यांनी ती माहिती दिलीच असेल. पण आल्यानंतर मग त्याच्याशी संवाद जो असेल तो, त्याची लँग्वेज कोणती आहे, त्याची लँग्वेज आता मिंग्लिश आहे. तो तालुक्यातला जरी असला तरी तो मिंग्लिशमध्ये बोलणार आहे. त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला थोडा बदल करायला लागेल. आपला बदल आपल्यात होणार नसेल तर आपण काय यंत्रणा लावायला लागेल, तशी यंत्रणा उभी करायला लागेल. म्हणजे आलेला जो आहे फुटफॉल तो माघारी जाणार नाही, तो त्याच्याशी आपला संवाद होईल. आणि निश्चितपणे ना आपण एकाच व्हर्टिकलमध्ये काम केलं ना अनेक वर्ष, आणि त्याच व्हर्टिकलमध्ये आपण फिनिशिंगला जात गेलो ना, तर आपल्याला मोठा करिअरचा स्रोत मिळतो, आपल्यासाठी व्यवसायाचा स्रोत मिळतो. व्यवसाय शब्द मी शक्यतो वापरत नाही, मार्केट शब्द मी वापरत नाही, कस्टमर शब्द वापरत नाही, पण मी तुम्हाला कळावं, मी आता सांगितलं एकच व्हर्टिकल पकडायचं. एकच व्हर्टिकल काय फायदा सांगतो. अनेक व्हर्टिकल्स पकडले ना व्यवसायाचे, तर त्याच्यामध्ये फोकस कमी व्हायला लागतो. एकच व्हर्टिकल म्हणजे काय, जो पूर्वी पेंटिंग करत होता ना, पेंटिंग ब्रश आणि अक्षर लिहित होता, त्यानेच जर फ्लेक्स डिझाईन चालू केली की त्याच्याकडे कस्टमर रिटेन होतं, त्यानेच चालू केलं. पण पेंटर होता, पेंटरनी असा विचार केला की आता पेंटिंगचा व्यवसाय राहिलेला नाहीये, म्हणून सोडून द्या आणि आता फळं विकू. तर त्याचा तो व्यवसायाचा अनुभव नाहीये आणि आधीच्या व्यवसायाचं फ्रस्ट्रेशन आहे, त्यामुळे तो तिथं रुळत नाही तिथं. उत्तर असं आहे की तू तुझ्याच व्हर्टिकलमध्ये जर वाढवत नेलं, पॉलिश करत गेलं आणि त्याच्यातले ॲडव्हान्समेंट्स करत गेला तर तुला फायदा आहे. म्हणजे ज्याचे केबलचे लाईन होते ना, पुण्यामध्ये काहींच्या केबलच्या लाईन, त्यांनीच ब्रॉडबँड सर्व्हिसेस चालू केल्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यांचे क्लास होते ना, ट्युशन शिकवण्या, त्यांनीच क्लासेस चालू केले. ज्यांचे क्लास होते त्यांनीच कॉलेजेस चालू केले. बघा इथं पिझोक क्लास आहे, पिझोक क्लास आता सगळेजण विसरले, तर पिझोकचं स्कूल आहे, कॉलेज आहे ह्याच्या समोरच. ज्याची म्हणजे तू काय केली, तुझी लाईनच फक्त वाढवत नेली. जो एक पात्री करत होता तो नाटकात गेला आणि त्यानेच पिक्चर काढला. बघा व्हर्टिकल आहे, तेच व्हर्टिकल आहे. तो नंतर म्हणला की मी जिम चालू करतो. काय झालं, मग तुला वजनातलं पण कळत नाही आणि तुला ऍक्टिंगचं पण विसरलास तू. म्हणून व्हर्टिकल तेच जर आपण मेंटेन केलं तर त्याचा फायदा होतो. म्हणजे मोठ्या पडद्यावरती पिक्चर पाहायला लोक आता कमी येत आहेत, कारण मोठे पडदे छोटे केले. म्हणजे सिटी प्राईड वगैरे जर आपण पाहिलं, म्हणून अमिताभ बच्चन अतिसूक्ष्म छोट्या पडद्याकडे गेला, म्हणजे टीव्हीकडे गेला. कोण बनेगा करोडपती, ऍक्टिंगच करायची त्याच्यामध्ये, ती ऍक्टिंगच आहे. आणि म्हणून ही सक्सेसफुल. मला असं वाटतं की आपण जे व्हर्टिकल निवडलंय ते म्हणजे कम्प्युटर विषयातलं प्रशिक्षण देणं, त्यातलंच व्हर्टिकल आता वाढवायचं. म्हणजे काय करायचं, त्याच्या फांद्या वाढतील, मग ऑटोमेशन, रोबोटिक्स, त्याला कनेक्टेड जे असेल ते त्यातलं सॉफ्टवेअर, मेकॅनिकलवाल्यांचं सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर प्रशिक्षण, महिला त्यांच्यासाठीचं, वयस्कर लोक, लहान मुलं, ही सगळी व्हर्टिकल चालू ठेवली तर व्यवसाय थांबत नाही. आता गायक जो असतो, त्या गायकाने तो फक्त म्हणला मी फक्त नाट्यपद्य म्हणणार, बस बोंबलत. मग पण तो नाट्यपद्य म्हणताना तो जर म्हणला मी यूट्यूब चॅनल पण चालू करणार, मी चित्रपटात पण गाणी म्हणणार, गणेश कलाला मोठा गणेश फेस्टिवलच्या कार्यक्रमात सुद्धा गाणं म्हणणार, आणि जिथेचे शंके तिथे मी गाणंच म्हणणार फक्त, हे जेव्हा तो करतो तेव्हा तो चालतो. तुम्हाला मी सांगतो गंमत, कोरोनाच्या जस्ट आधी तुम्ही आज मी जे बोलतो त्याचा तुम्ही रेफरन्स आजच्या न्यूजपेपरला पण घ्या. कोरोनाच्या जस्ट आधी आणि कोरोनाच्या काळामध्ये एक क्षेत्र पूर्णपणे कोलॅप्स झालं, ते म्हणजे ऑर्केस्ट्रा. एक 12-15 लोक वाजवत आहेत, गिटार, अमुक, तबला, कॉंगो बॉंगो, सिंथेसायझर, आणि मध्ये 2 जण गायक म्हणतात गाणं एक रास्ता है जिंद, पुढं पब्लिक ऐकतंय गाणं, डान्स करतंय. हे सगळं डाऊन मार्केट झालं 2019ला. 20ला कोलॅप्स, 21ला गिटारिस्ट लोकांनी आत्महत्या केल्या, कारण ऑडिटोरियम बंद होते आणि सगळंच बंद झालं. मग काय, मग त्यांनी जर भाजी विक्री अमुक तमुक काही चालू केलं समजा, काही लोकांनी करावं लागलं, कारण कोरोनाच्या काळात ऑप्शनच नव्हता. पण आज तुम्ही बघा, आजच्या पेपरला बघा, कालच्या पेपरला बघा, शनिवार रविवारी बघा, सगळ्याच्या सगळ्या त्या नाट्य चित्रपट ह्या पानामध्ये यू विल सी, आज पण पल पल दिल के पास, जितेंद्र बुरुकचा कार्यक्रम, हे सगळ्यांचे ऑर्केस्ट्रा आता हाऊसफुल चालू झाले. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ 2019, 20, 21 हा डाऊनफॉल होता. त्याच्यात जे टिकले राहिले त्यांचा आधीचा एक्सपिरियन्स पण काउंट झाला, आणि सगळ्या अडचणीच्या काळातून पुढे गेल्यामुळं
वीट जशी भाजली जाते तसे ते त्याच्यातून भाजून निघाले आणि आता पुढच्या आव्हानांसाठी रेडी राहिले. नवीन मार्केटमध्ये आलेला माल मागेच पडला. हा जुना आहे म्हणून, एक्सपिरियन्स म्हणून हा पुढे चालला. आजही आता ह्याचे सगळ्यांचे शो हाऊसफुल चालू झालेत. मधल्या काळामध्ये काही गिटारिस्ट लोकांनी, काही वादकांनी, तबलावाल्यांनी स्वतःचे यूट्यूब चॅनल चालू केले. धंद्यातली फक्त कूस बदलायची, कूस बदलायची, अख्खं हॉरिझॉन्टल नाही व्हायचं, कूस बदलायची. त्यातली तेवढीच कूस बदलल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, येस आता यूट्यूब चॅनलला 1 मिलियन सबस्क्रायबर आहेत. म्हणजे 1 मिलियन सबस्क्रायबर ते वाढत जाऊन 2-3 मिलियन्स होतील आणि त्या यूट्यूबमधनं सुद्धा पैसा टपकायला लागेल. आणि शनिवार रविवारचे शो सुद्धा चालू आहेत. मार्केट खराब झाले असं म्हणण्याच्या ऐवजी ते फक्त उभे राहिले, टिकून राहिले. मी आता एका लग्नाला गेलो होतो काही दिवसांपूर्वी. सोनी का स्टार प्लसला काम करणारा एक अभिनेता आहे. तो माझ्या घरासमोर जी एक फॅमिली आहे त्यांचा तो जावई आहे. तर ते हिंदी कुटुंब आहे, ते मूळचं तिकडचं, म्हणजे तो जो नट होता तो. तर त्याला सगळेजण भेटत होते, सेल्फी काढत होते त्याशी. तर मी पण त्यांच्या जवळचं असल्यामुळं मी तिथं उभा होतो. ते स्वतःहून मला म्हटले की तुम्ही नाही सेल्फी काढली का? म्हटलं चला काढू तुम्ही, मी पण काढतो. मला ॲक्च्युअली मी ते टी व्हीचा कार्यक्रम बघत नसल्यामुळे मला माहीत नव्हतं त्याचं स्टारडम, बट ही इज व्हेरी फेमस. तर मी त्यांच्याशी बोललो, तर ते माझ्याशी जेवताना बराच वेळ बोलत होते. त्यांनी काय उत्तर दिलं, ते म्हणले की माझ्या आत्तापर्यंत 25 सिरियल्स आल्या, चालली एकच, पण त्या एका सिरियलमुळे मला सगळे लोक ओळखत आहेत. त्याने उत्तर दिलं पुढचं, मी नाही त्याला प्रश्न विचारला. मला अमिताभ बच्चन मला आवडतो म्हणून मी सारखं म्हणणार नाही, पण त्याने सांगितलं की अमिताभ बच्चनचे सगळे पिक्चर हिट नव्हते, सुपरहिट नव्हते, जास्त होते पण सगळे नव्हते. पण तो तिथं उभा राहिला 40-50 वर्ष, म्हणून आपण त्याला म्हणतो व्हेटरन ॲक्टर. तुमचं केंद्र जर 40 वर्ष तिथं शिल्लक राहिलं, 45 वर्ष 50 वर्ष पुढे चाललं, इट विल बी कॉल्ड ॲज दी लेगसी ऑफ MKCL. लिगसी ऑफ MKCL. पुरंदर तालुक्यात दौंडमध्ये, मावळात असेल, पुणे शहराच्या अमुक ठिकाणी एका भागामध्ये पेठेत असेल, या ठिकाणी चाललेलं हे केंद्र ह्यांच्या आजोबांनी चालू केलं, मुलगांनी पाहिलं, आता पुढची जनरेशन पाहते. अशी पण वेळ येऊ शकते. एका बाजूला आज हॉपिंगचा जमाना असताना MKCL मात्र हा सगळा धागा टिकून ठेवू शकतं असं मला वाटतंय. मला काही 2-3 उदाहरणं तुमच्यासमोर मांडायची होती. त्याच्यामध्ये जसं मी माझ्याबद्दल पण थोडं सांगायला पाहिजे की काल मी मूकबधीर मुलांच्या शाळेत मला बोलवलं होतं. मूकबधीर, तिथे मी व्याख्यानाला गेलो होतो. ऐका फक्त परत एकदा वाक्य, मूकबधीर मुलांच्या शाळेत व्याख्यानाला. कूस बदलण्याची गरज आहे. आता इथं व्याख्यान देताना मला प्रेझेंटेशनच्या माध्यमातून करायचं आहे. मागच्या महिन्यामध्ये डहाणूकर कॉलनीमध्ये अंध मुलींच्या शाळेत मी व्याख्यान दिलं. ऐकणाऱ्या मुली ह्या सगळ्यांना ऐकू येते पण दिसत नाहीये, बोलणारा दिसत नाहीये, आणि इथं आपल्याला बोलायचं आहे. जेव्हा आपण व्याख्यान निवडतो तेव्हा आपल्याला व्याख्यानातल्या सगळ्या कुसात चेक करायला लागतील, सगळ्या. 3 दिवसापूर्वी मी आळेफाट्याला व्यसनमुक्ती केंद्रावरती तिथले जे काउन्सिलर्स त्यांच्यासमोर, जसं तुम्ही आता आहात काउन्सिलर्स एक प्रकारे किंवा हे, त्यांच्यासमोर मी बोलत होतो. माझा एक मित्र मला म्हणाला, अरे काय कुठला विषय राहिला आहे? मी म्हणलं, आता फक्त गरोदरपणातील समस्या या विषयावरचं व्याख्यान राहिले माझं. कंटेंट खूप असतो. दुष्काळामध्ये करायचे उद्योजकतेचे मार्ग, याच्यावर व्याख्यान करता येतं. पण फक्त 10वी-12वी नंतरचं पुढे काय असं जर आपण म्हणलो तर फक्त मे आणि जून, म्हणजे हापूस आंबा आणि विजय नवले, फक्त मे आणि जून. म्हणजे कॉम्प्युटरमध्ये असलेले अनेक प्रकारचे छोटे छोटे कोर्सेस आणि त्यासाठीचं मार्केट कॅप्चर करायचं म्हटलं तर 24/7 अप टू द एज ऑफ 80-85 हा एक गॅरंटेड बिझनेसचा प्लॅन तुमच्यासमोर आहे. काही डाऊन्स ॲक्सेप्ट करायला लागतील आणि काही ठिकाणी चेंजेस स्वीकारायला लागतील आणि व्हर्टिकलमधली ग्रोथ करायला लागेल. मला असं वाटतं हे जर केलं तर उपयुक्त ठरू शकेल. ते पाण्याचा जो थेंब असतो ना, गळक्या तोटीतून पडणारा पाण्याचा थेंब तुम्ही पाहिला असेल, तो असा पडत असतो. ॲक्च्युली तो एकदम क्षुद्र आहे आपल्यासाठी. काय म्हणजे त्याचा आवाज जरी येत नसेल तर तो रात्रभर चालला तरी आपला काय बिघडत नाही, खाली पडत असतो. त्याच्या खाली जर सिमेंट कॉन्क्रीट असेल आणि गळक्या नळातून एक थेंब पडत असेल तर 6 महिन्यानंतर काय होतं? त्या पॉईंटला खड्डा पडतो. आता बघा, इमॅजिन करा. आता समजा मी व्याख्यान देताना सिमेंट कॉन्क्रीट खिशात आणलं असतं आणि बोलत असताना लक्ष नसताना एकदम त्या सरांच्या तोंडावरती असं सिमेंट कॉन्क्रीट फेकून मारलं असतं. त्यांना इथं दातातून रक्त आलं असतं, डोळा सुजला असता आणि ते म्हणलं, काय सगळेजण म्हणले असते, काय प्रकारे शूटिंग चालू आहे बरं का, काय फेकून मारता काय ना.
जखमी झाले असते ते. पण त्याच्याऐवजी मी जर पाणी बिस्लरीतलं थोडं पाणी भाषण चालू असताना त्यांच्या असं तोंडावर फेकलं असतं तर ते 5 मिनिटांनी म्हणले असते, सर अजून एकदा, बरं वाटतं जरा. या पाण्याने काही त्यांचे केस गळत नाहीत, डोक्याला मार लागत नाही, डोळ्यातून रक्त येत नाही. पाणी मऊ आहे. सिमेंट कॉन्क्रीट भयंकर कडक आहे. आणि काय सांगतं सायन्स आमचं? सायन्स सांगतं की कडक गोष्टीने मऊ गोष्ट कापली जाते. कात्रीने कागद कापता येतो का? असं झालं कधी? एक दिवशी कात्रीने कागद कापता कापता कागदानेच कात्री कापली. असं कधीच होत नाही. याचा अर्थ कडक गोष्टीने मऊ गोष्ट कापली जाते. द ओनली वन एक्सेप्शन इज, हा पाण्याचा जो थेंब पडतोय ना खाली सिमेंट कॉन्क्रीटवरती, तो मात्र तिथं खड्डा पडतोय. त्याचं रिझन, 2 रिझन आहेत त्याचे. सातत्य, येस, आणि अजून फोकस. हां, व्हर्टिकली तो पडतोय पण फोकस. 2 गोष्टी आहेत, सातत्य आणि फोकस. तो सातत्याने न दमता न थकता एकाच जागेवरती पडतोय आणि म्हणून त्या सिमेंट कॉन्क्रीटला तो खड्डा पाडतोय, जे त्याच्याकडच्या इनहरंट कॅपॅसिटीमध्ये नाही आहे अजिबात. पाण्यामध्ये नाहीच आहे. पाणी सिमेंट कॉन्क्रीटला खड्डा कधीच पाडू शकत नाही. त्याला नॉझल पण लावलेलं नाही आहे, ताकद नाही दिलेली. हेड ऑफिसकडनं काही वेगळ्या कॉल नाही आलेले त्यासाठी. त्याने त्याच्या लेवलला प्रयत्न केलेत. अगदी फक्त तो एकाच जागेवरती न दमता न थकता पडतोय. तो तिथं खड्डा पाडू शकतोय, जे अत्यंत अवघड गोष्टी आहेत ते पूर्ण करतोय. 2 गोष्टी आपल्याला केंद्र चालवताना लागणार आहेत, ते म्हणजे फोकस आणि सातत्य. हे तुम्ही करताय म्हणून तर तुम्ही इथं आहात. फक्त याच्यामध्ये परत रिवाइज पार्ट असा आहे की याच्यामध्ये अजून पुढे अजून तो फोकस हलवायचा नाहीये, अजूनही ते सातत्य बंद करायचं नाहीये. असं जर केलं तर मला असं वाटतं की MKCL एका अर्थाने आत्तापर्यंत MKCLनी सगळ्या महाराष्ट्राला संगणक साक्षर तर बनवलंच आहे. किती आकडा आहे सर? मी 2 कोटी ना, किती 1.5 कोटीच्या आसपास लोकांना ऑथेंटिक सर्टिफिकेट देऊन सर्टिफाईड करून त्यांना त्यांच्या ऑर्बिटमध्ये तुम्ही बसवलंय. केवढं मोठं काम केलंय. हे काम अजून वाढणार आहे. या कामासाठी अल्टरनेटिव्ह असू शकत नाही MKCLला, असं माझं मत आहे. कारण मी शाळा कॉलेजमध्ये काम केलेलं आहे. अल्टरनेटिव्ह असू शकत नाही. तुम्ही ज्या तन्मयतेने करता, तुमची मूळ धोरणं कशी आहेत. बऱ्याच वेळा काही अशा गोष्टी असतात की फ्रँचायझी देणं आणि काहीतरी केंद्र तुम्ही चालवा. अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत. चहाचा व्यवसाय तसा असतो. ते आमच्या सासवडला ऑस्करवाडी नावाचं एक आहे, ते फ्रँचायझी देतात. अशा अनेक आहेत. कडक चहा असेल, येवले अमृततुल्य असेल, सगळ्यांचं असेल. अनेक प्रकारचे मोठे स्वीट्समधले पण लोक आहेत. पण मला या सगळ्यांमध्ये मला माहीत नाही नेमकं ते कसं करतात, ऑपरेटिंग करतात. पण बरेच जण हे 4-5 वर्षानंतर गायब झालेले पण दिसतात. यातले फ्रँचायझीवाले. कडक स्पेशल तर माझ्या विद्यार्थ्यांनीच चालू केला होता. त्यांनी त्याचं मुख्य सेंटरच बंद केलं. आता ते एक चालू आहे करुणनगरला. पण MKCL बद्दल एक मला जाणवतंय की तुमचं हेड ऑफिस आहे ना, हे तुम्हाला मॉनिटरिंग करायला, मेंटॉरिंग करायला, तुम्हाला एनर्जी देण्यासाठी, तुम्हाला गायडन्स करण्यासाठी उपलब्ध आहे, ज्यांनी एक मुख्य आधार जो आहे तो सोडलेला नाही आहे. आणि त्यामुळे या काळामध्ये जर आपण आता ठरवलं की आता ह्याच्यामध्ये व्याप्ती वाढवूयात, व्याप्ती 100% वाढतील. जाता फक्त 2-4 मुद्दे सांगतो आणि थांबतो. त्या व्याप्ती वाढवण्याच्या प्रक्रियेमध्ये मला असं वाटतं की तुमच्याकडे जर विद्यार्थीच येत असेल एक प्रकार, तर त्या विद्यार्थ्याला विनमुख पाठवायचं नसेल तर आपण, जसं मी करिअर मार्गदर्शन करतो, बट आय एम न्यूट्रल. मी असं म्हणणार नाही की मग इथेच काही सांगू नका. एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही उत्तमपणे करिअर मार्गदर्शन करू शकला तर तो गावभर सांगणार आहे की कॉमर्स निवडायचं का सायन्स निवडायचं आहे, ते MKCLच्या सेंटरला जाऊ. तिथे एक सर बसलेले आहेत, ते संस्था त्याचे प्रमुख आहेत किंवा त्या मॅडम आहेत, त्या आपल्याला वेळ देत आहेत आणि ते गायडन्स करत आहेत. आता यासाठी मध्ये आम्ही एक कॅलेंडर तयार केलं. ते पतोडे सरांना आम्ही पाठवलं होतं. एक कॅलेंडर तयार केलं. ते कॅलेंडर तुमच्याकडं करिअरचा तक्ता बघा व्हॉट्सअपला येतो. तो आम्ही 2002 साली तयार केला होता. तो जगभर पोचला. त्या तक्त्यामुळे मला डॉक्टर कलामांना पण 3 वेळा भेटता आलं. म्हणजे पहिली भेट तर त्यांनी मला भेटायला बोललं होतं. एक असं प्रॉडक्ट की जे उपयुक्त ठरतं, बेनिफिशियरी ठरतं, त्याच्यामध्ये तुम्हाला मार्केटिंगच करावं लागत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तर अशा पद्धतीची जर तुमच्याकडे रचना लावून ठेवली असेल, मी तुम्हाला सांगतो की गावागावामध्ये ज्याची गरज आहे ती म्हणजे करिअर मार्गदर्शनाची. आता मी तर बसलेलं असताना मला एक 10-12-15 सेंटरची लोक भेटले. ते म्हणले तुम्ही आमच्या सेंटरला आला होतात. म्हणजे ओळख नाही आहे आता, पण बऱ्याच दिवसांपूर्वी आला होतात. करिअर मार्गदर्शन जर आपल्या सेंटरवरती चालू झालं तर
विद्यार्थ्यांचा फुटफॉल तिथं वाढू शकतो. वेगवेगळ्या आयडियाज, आता तुम्ही लढवता मला माहिती आहे की वेगवेगळ्या कॉम्पिटिशन घेताल, तुम्ही काही इव्हेंट्स करताल, काही डेज सेलिब्रेट करताल. मला असं वाटतं की प्रत्येक सेंटरवाल्यांनी त्याचं स्वतःचं यूट्यूब चॅनल चालू करावं. आत्ता रील्सचा जमाना आहे. दुर्दैवाने रील्स हे आत्ता सगळ्या प्रकारचे रील्स मार्केटमध्ये आहेत. पण आपण छोट्या छोट्या क्लुप्त्या या कॉम्प्युटरवरती कशा करायच्या याचे जर रील्स करून दाखवले आणि ते रील्स आपण दाखवा, सुरुवातीला द्यायचं असतं, विनामूल्य द्यायचं असतं सुरुवातीला. हे रील्स जर आपले प्रसिद्ध झाले तर आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या भागामध्ये, तर आपले सबस्क्रायबर हे डेफिनेटली, तुमचा खाली पट्टी असेल ना की अमुक अमुक ठिकाणी आम्हाला आमची भेट घेऊ शकता, सबस्क्रायबर भेटायला येतील, ते तुमचे फॅन बनतील आणि निश्चितपणे या ऑथेंटिक ठिकाणी ऑलरेडी मोठा ब्रँड आहे आणि हे शिकवणारे पण चांगले आहेत, इथे व्यवस्था पण चांगली दिसते. पूर्वी हे जरा साधं होतं, पण आता चकाचक झालंय, आता थोडं कॉर्पोरेट टच झालंय, असं त्यांचं जर ऑब्झर्वेशन झालं. आधी हे मराठीत बोलत होते, आता इंग्लिशमध्ये संवाद साधतायत, आपल्या लँग्वेजमध्ये बोलतायत, मिंग्लिश बोलतात, आदनमधनं हिंदीत चर्चा करतायत, आल्या आल्या एक सेल्फी कट्टा आहे त्याच्यावरती ते फोटो देखील काढतायत, आल्या आल्या नुसता डेटा लिहून घेत नाहीयेत, पण प्रेमाने पण बोलतायत. या सगळ्या गोष्टी जर मुलांना कळल्या तर तालुक्यातली मुलं, त्या भागातली मुलं गायडन्ससाठी आपल्याकडे येतील. मला वाटतं की याचा पण अनेकांचा अनुभव असेल की ऑप्शन फॉर्म भरण्यापासून अनेक गोष्टींच्या रजिस्ट्रेशनसाठी, परीक्षांसाठी आपल्याकडे काही लोक येत असतील. जर येत नसतील तर ती नेट कॅफेवरती जायची. पूर्वी, आता नेट कॅफे बंद झालेत. मला असं वाटते की सगळ्या प्रकारच्या रिक्रुटमेंटच्या जाहिरातीसुद्धा आता ऑनलाईन भरण्यासाठी आपण त्यांना मदत करणारं केंद्र बनावं, जर नसाल तर. ते जर झालं तर आपल्याकडचा फुटबॉल कुणी न बोलवता येणारी लोक अशा पद्धतीचा होऊ शकतो. या रचनेतून एखादा पालक मेळावा जर घेतला, काही नाही, आपल्या सेंटर आहे त्याच्यावरती टेरेस आहे, तिथं तुम्ही पालक मेळावा घेतला आणि आत्ता पालकांचे प्रश्न म्हणजे मोबाईल आणि मुलांचं व्यसन याच्यावरती मार्गदर्शन केलं. तुमच्या भागातला एखादा वक्ता असेल त्याला बोलवलं, किंवा केंद्राच्या वतीने मी तिथं आलो, किंवा आपले वरिष्ठ आले आणि त्यांनी तिथं गायडन्स केला. विषय कोणताही घ्या, आज मार्गदर्शनाची खूप गरज आहे. मगाशीच मी सरांशी पण एक बोललो, एका गोष्टीची गरज आहे की जसं सर्टिफिकेटची गरज आहे, प्रशिक्षणाची गरज, तशी सल्ला केंद्र म्हणून काहीतरी गरज आहे. मला तर असं फार प्रकर्षाने वाटतं की स्टेट लेवलला आपण सल्ला केंद्र चालू केलं पाहिजे आणि त्याचं मूळ डिसेंट्रलाइज लोकेशन असेल आपलं MKCLचं केंद्र. त्या ठिकाणी कोणताही सल्ला विचारा, आम्ही सल्ला देऊ. उदाहरणार्थ तुमच्याकडे एखादा शेतकरी जरी आला, त्या शेतकऱ्याला काही सल्ला पाहिजे, तुम्ही एखाद्या शेती तज्ज्ञाची त्याची नुसती फोन नंबर त्याला दिला, आपल्याला नेटवर्किंग चांगलं करायला लागेल. फक्त तू माझ्याकडे कोर्सला ये इथपर्यंत म्हणून चालणार नाही. आता त्या शेतकऱ्याला जर तुमच्या एका फोननी काही फायदा झाला मदतीतून, त्याच्या नातवाला तो तुमच्याकडे घेऊन येऊ शकतो, असं मला वाटतं. हे कनेक्टिव्हिटी, आणि दिस इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह कनेक्टिव्हिटी, अशा पद्धतीचे ते होऊ शकतं. आपल्या सगळ्यांसाठी एक गेल्या 10 दिवसातली एक अत्यंत दुःखद बातमी, पण त्या दुःखद बातमीतून झालेला पॉझिटिव्ह पॉईंट मला सगळ्यांना सांगायचा आहे, तो म्हणजे रतन टाटांबद्दलचा. रतन टाटांनी काय सिद्ध केलं माहिती आहे? त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की मी माझ्या केवळ आणि केवळ सॅटिस्फाईड कस्टमरच्या द्वारे कसलंही मार्केटिंग न करता मोठा ब्रँड बनू शकतो. फक्त कस्टमर सर्व्हिस नंबर 1. रतन टाटांनी हे पण सांगितलं की मला माझ्या स्टोऱ्या सांगाव्या लागणार नाहीत, माझ्या स्टोऱ्या लोक एकमेकांना सांगतील, इतकं कार्य मला खाली मान घालून करावं लागेल. रतन टाटांनी त्यांच्या सगळ्या ब्रँडनी. आता टाटा का म्हणतोय आपण माहिती आहे का? मुळात नुसते रतन टाटा जर असते तर मला माहीत नाही की ते कितपर्यंत कुठपर्यंत जाता आलं असतं. पण सुरुवात झाली आहे जमशेदजी टाटा, JRD टाटा, रतन टाटा. याचा अर्थ आपल्यासुद्धा कार्यामध्ये जर अशी दीर्घकालीन प्रक्रियेची जर कारकिर्दी राहिली तर कदाचित लाभ तुम्हाला जो मिळाला ना त्याच्यापेक्षा जास्त लाभ पुढच्या जनरेशनला मिळू शकतो या सेंटरच्या द्वारे. दिस कुड बिकम अ फॅमिली बिझनेस. दिस इज अ ट्रॅडिशनल फॅमिली बिझनेस ऑफ युअर्स. तुमच्या पुढच्या पिढीला रेडीमेड मिळालेला हा बिझनेस आहे, अशी पण परिस्थिती आहे. आता या केसमध्ये असं पण होऊ शकतं की तुमच्या पुढच्या पिढीतले लोक म्हणतील की इतर ठिकाणी नोकरी करण्यापेक्षा हेच केंद्र वाढवतो, विस्तारित करतो, आज या बिल्डिंगमध्ये आता त्या बिल्डिंगमध्ये घेऊन जातो. हे पण पॉसिबल होऊ शकतं. फक्त येणाऱ्या काळामध्ये समाजाच्या त्या गरजा आपल्याला ॲड्रेस करावं लागतील. हे विशिष्ट पद्धतीचे कोर्स म्हणजे आम्ही MKCL असं म्हणून चालणार नाही. याच्यामध्ये ॲडिशनल अनेक फॅसिलिटीज, फीचर्स हे करायला लागतील. मॉक इंटरव्ह्यूज, ग्रुप डिस्कशन, विद्यार्थ्यांच्या इंटरव्ह्यूच्या प्रशिक्षणाची व्यवस्था, अशा सगळ्या गोष्टी त्या व्हर्टिकल्समध्ये ठेवता येतील असं मला वाटतं. आणि या सगळ्या ठेवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण अधिक समृद्ध होत जाऊ. मला पूर्ण खात्री आहे की समृद्धता म्हणजेच करिअर आहे. आज आपल्या या सगळ्या करिअरच्या, तुमच्या करिअरच्या बाबतीमध्ये आपण एक प्रकारे तुम्ही दिवसभर तुम्ही इथं बसलेलात.
मला इथलं एक वारजातलं एक उदाहरण सांगायचं आहे. वारजामध्ये 1986च्या आसपास एक शाळा चालू झाली. त्या शाळेचं नाव होतं शानू पटेल इंग्लिश मीडियम स्कूल. ओके, तुम्हाला मी गंमत सांगतो. मागच्या आठवड्यातले मी अवाक झालो. म्हटलं माणसं, येडी माणसं कशी असतात, एवढी वेळ लागलेली माणसं. 86 पासून ती शाळा जोरदार चालू होती आणि वय वर्ष 69 असलेले पटेल सर, म्हणजे ज्यावेळेस त्यांनी गुजरातमधले सगळं सोडून आले, इथं शाळा चालू केली 86ला. 86 ते बघा ना, आत्ता 2010 पर्यंतचा काळ, 14 पर्यंतचा काळ शाळा ओके चालली होती. आणि ही शेवटची 10 वर्ष त्यांनी मला सांगितलं, माझ्यावर 206 केसेस पडल्या. 206 केसेस. कलम 206 नाही, 206 केसेस पडल्या. फॅमिली, आजूबाजूचे, अमुक तमुक. 69 ते 79 हा माणूस कोर्टमध्ये फाईट करत होता. आणि आउटपुट काय आलं माहिती आहे का? त्यांची ती शाळा त्यांना द्यावी लागली. सो ही बिकेम झिरो ॲट द एज ऑफ 79. ही बिकम झिरो. त्यांचं सेंटर नाही नुसतं, इमारतीच्या इमारती ह्या त्यांच्या म्हणजे काय नियमात असतील, काय असतील आपलं माहीत नाही, निर्णय कोर्टाचा असेल. ही हॅज टू हँड ओव्हर. ही बिकेम झिरो ॲट द एज ऑफ 79. मागच्या वर्षी मी त्यांना सहज भेटायला गेलो होतो. ते माझ्या वडिलांचे परिचित होते. तर ते उभे होते एका ठिकाणी असे, त्यांनी शेजारीच नवीन जागा घेतली होती. ते म्हणले, हा खड्डा दिसतोय ना, या खड्ड्यामध्ये आता पुन्हा मी फाउंडेशनचं काम करतोय. ते म्हणले, पुढच्या वर्षी ये, तुला 4 मजली इमारत दिसेल. मी म्हणलं, हे कसं काय? ते म्हणले, माझी आता उरलेली सगळी संपत्ती, प्रॉपर्टी आहे ना, मी सगळी पणाला लावली आहे. नाव आय एम मायनस इन मायनस. पण म्हणले, जशी ती शाळा उभी केली तशीच ही शाळा उभी करणार. 1 वर्षानंतर मी मागच्या 10-12 दिवसापूर्वी का 15 दिवसापूर्वी त्यांच्याकडे गेलो. शानू पटेल इंग्लिश मीडियम स्कूल पुन्हा सेकंड चालू केली त्यांनी. सेकंड चालू केली आणि तिथं परत आता चिवचिवाट, लहान मुलांचा आवाज आणि ते सगळं. ॲट द एज ऑफ आता किती झालं त्यांचं, म्हणजे 70, हां आता त्यांचं 80 क्रॉस झाले. 69 to 79. आता 80च्या वयामध्ये 100% फिट. कानाने ऐकतंय, बोलतंय, कॉम्प्युटरमधल्या सगळ्या गोष्टी सांगतंय, फायनान्समधल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, लांबून दिसतंय, जवळचं दिसतंय, चष्म्याची गरज नाही, 6व्या मजल्यावरती तुरु पळतंय. काय म्हणायचं करिअर? मायनस. जसं लोक अमिताभ बच्चनचं उदाहरण सांगतात ना, काहीतरी ABCL कंपनीमध्ये लॉस झाला आणि ते काय खरं खोटं आपलं माहीत नाही. मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं, पूर्णपणे कोलॅप्स होऊन सुद्धा. इव्हन सिंहगड इन्स्टिट्यूटचा सुद्धा किस्सा असाच आहे. आता ते काय लेवलला आहे मला माहीत नाही आत्ता, परंतु गेल्या 7-8 वर्षापूर्वी फार इकडनं अमुक तिकडनं ते सगळे हल्ले झाले एक प्रकारे, सगळ्याच प्रकारे आहे ना अजून शिल्लक. अडचणी येतील. त्या अडचणीतून फक्त त्या माणसाला ठरवावं लागेल की मी 2 पायावरती उभा आहे, मी करूनच दाखवतो. अशा काही केसेस मला असं वाटतं की फार दर्जेदार केसेस आहेत. या सगळ्या केसेस आपण जर लक्षात ठेवलं तर इथून पुढच्या आपल्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून ॲक्टिव्ह जर राहिलो आपण तर बऱ्याच काही गोष्टी घडतील. सेकंड लाईन कमांडची पण आपल्याला जर गरज पडली तर मला वाटतं की ते होईल. एक जाता अजून एक की सांगतो. सासवडच्या तिथे घाटाच्या खाली, दिवे घाटाच्या खाली 25 वर्षापूर्वी भेळीची नवीन दुकानं चालू झाली. ती भेळीची दुकानं, तिथं भेळ खायची आणि घाटात निघायचं वरती. काही लोक उलटं करायचे, घाटातून खाली आलं की भेळ खायची, इकडे यायचं. बोबदेव घाटाचं बोलत नाही मी, तिथं आत्ता परवा काही बरेच किस्से झाले. दिवे घाटामध्ये त्याच्या अलीकडे ती वरळी, काय ती वडकी, ते काय विकायचे? भेळ विकायचे. ओके, तुम्ही आत्ता जाऊन बघा तिथले व्यवसाय कसे चाललेत. त्यांनी काय केलं माहिती का? भेळीसोबत मसाला डोसा पण चालू केला, आता पिझ्झा पण चालू केला. ओरिजिनल दर्दी पब्लिक जे भेळ खायला तिथे येत होतं ते जरा कमी झालं. अर्थात साऊथ इंडियन खाणारे येत आहेत, बसत आहेत. सो इफ यू कॅल्क्युलेट व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल्स, आता ही बिझनेसची रिस्क म्हणायची का बिझनेसची ग्रोथ म्हणायची ते ठरवायला लागेल त्या व्यक्तीला. सो त्यांच्यातलं काही लोकांचा संमिश्र प्रतिक्रिया आहे. काही जण म्हणतात की आम्ही नुसती भेळ विकली असती तर मग साऊथ इंडियनचं आलेलं कस्टमर निघून गेलं असतं. ॲट द सेम टाईम काही जण असे म्हणतात की आम्ही जर नुसतीच भेळ ठेवली असती तर मग दर्दी रसिक भेळवाले लांबून आले असते, जे कधी कधी मिसळ खायला लांबून येतात, चहा प्यायला लांबून येतात तसं. सो दिस इज अगेन अ रिस्क इन बिझनेस. आता आपला बिझनेस व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल ग्रोथ करताना तो कसा बॅलन्स करायचा आहे तो आपण ठरवू शकतो.
मगाशी मी जे तुम्हाला करिअर गायडन्स सांगितलं, करिअर गायडन्सचं सेंटर चालू करणं हे हॉरिझॉन्टल होऊ शकतं, हॉरिझॉन्टल. ओके, अजून एखादं प्रशिक्षण केंद्र हे हॉरिझॉन्टल ग्रोथमधलं आलं. ओके, याचं दोघांचं कॉम्बिनेशन जर आपल्या प्रॉफिटमध्ये असणार असेल तर हरकत नाही. बट इफ इट इज इव्हेंच्युअली अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ ॲक्टिव्हिटी, तर आपला फोकस हलेल का हा विचार करायला लागेल. इफ वी स्टार्ट अ डिफरंट व्हेंचर ओव्हर देअर, आणि मग त्या व्हेंचरमधनं आपल्याला इथं न्याय देता येईल का. त्यामुळे ह्या कॉम्बिनेशनमध्ये काय जमतंय आणि आपल्या स्वभावाला काय जमतंय. काही लोकांना ॲट ए टाइम 2-4 गोष्टी करता येतात, तर काही लोकांना त्या जमत नाहीत. काही लोकांना एवढं एकच काम जमतं, मलाच हे जमणार आहे, म्हणजे मी एकटाच करणार आहे. वन मॅन आर्मीवाले पण काही लोक असतात. शटर पण मीच उघडणार, कॉम्प्युटर मीच चालू करणार, आणि जाताना शटडाऊन पण मीच करणार. मला असं वाटतं की तिथं थोडीशी एक ॲडिशनल फ्लेक्झिबिलिटी ठेवावी लागेल. इफ वी वॉन्ट टू ग्रो, देन वी हॅव टू इन्व्हेस्ट समथिंग. मी सासवडला आत्ता आमचं अंजिराचा ते बाग आहेत, सीताफळाचा बाग आहेत. चुलत भावाच्या मुलाला विचारलं की आत्ता तुला किती पैसे मिळाले याच्यातून, तर तो म्हणाला की मला अमुक अमुक पैसे मिळाले. तर माझ्या भावाने त्याला विचारलं की तुझा बिझनेस चांगला झाला आहे, तर त्याने सांगितलं की आहे त्या जमिनीत, आहे त्या वानामध्ये आणि आहे त्या पाण्यात जर केलं असतं तर एवढा पैसा नसता मिळाला. तो म्हटलं मग काय केलं त्याने. तो म्हणला मी लाखभर रुपयाचं खत टाकलं, शेततळं केलं, त्याच्यामध्ये पैसे गुंतवले, गॅरंटेड पाणी आणि उत्तम खत ह्या 2 गोष्टींच्या जीवावरती तो म्हणला की मी ते सगळं त्यातलं नाशक तणनाशक हे सगळं वापर केला, आणि म्हणून क्वालिटी माल आला, आणि म्हणून एक्सपोर्ट झाला, एक्सपोर्टसाठी गेला, आणि म्हणून 4 पैसे मिळाले. सो आलेले पैसे आल्यानंतर इन्व्हेस्ट करतो असं म्हणणं हा एक बिझनेसचा एक प्रकार झाला. आणि दुसरा प्रकार म्हणजे आधी मी स्वतः टाकून ठेवतो, त्याच्यामुळं जरा दिसताना चित्र छान दिसेल, लकलकीत दिसेल. ते चकचकीत दिसलं की लोकांची येण्याची संख्या जरा जास्त असते, माणसं विचार करतात की इथं चकचकीत आहे, इथं नॉर्मल आहे. आणि म्हणून तसा बिझनेस ग्रो करताना तोही विचार इंडिव्हिज्युअल लेवलला आपण ठरवावं लागेल, किंवा वरिष्ठ सांगतील तसं करायला लागेल. मला असं वाटतं की परंतु कधी कधी काही लोक या क्रंचमध्ये असतील की नेमकं कसं करूयात, की 2 मुलं हाताखाली कामाला ठेवून बिझनेस वाढवूयात का आपणच वाढवू आणि नंतर 2 मुलं ठेवू. तर काहींच्या बाबतीत असं झालं असेल की गेली 10 वर्ष आपणच वाढून 2 मुलं ठेवू, हा वेळच आलेला नसेल, आपणच पळतोय असं पण झालेलं असेल, आणि याच्यामुळे कुठेतरी लेबोरियस काम वाढलं की ताणतणाव निर्माण होऊ शकतो. सो हा विचार एकदा या सगळ्यामध्ये करावा लागू शकतो. आपली सुंदरपणे वेबसाईट, सुंदरपणे सोशल मीडियामधला प्रेझेन्स, उत्तमपणे असलेले रील्स, यूट्यूब चॅनेल, चांगल्या पद्धतीने वरिष्ठांनी पाठवलेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मुख्य केंद्राने पाठवलेल्या सगळ्या गोष्टी तिथं डिस्प्ले, आणि या सगळ्या गोष्टी, आलेल्या विद्यार्थ्यांचे सगळ्यांचे फीडबॅक, फॉलोअप्स. मी ह्या सेंटरला शिकलो, आज मी या ठिकाणी आहे, हे फॉलोअप्स फीडबॅक खूप महत्त्वाचे आहेत. काल मी त्या मुकबधीर केंद्रात गेलो होतो ना, तिथं त्यांनी दाखवलं 2 महिन्याचं बाळ आलं होतं आणि आज तो इंजिनियर झाला. ह्या सगळ्या प्रोसेसमधले सगळ्यांचे फोटोज आणि व्हिडिओ त्यांनी मला दाखवले, आणि माझ्या लक्षात आलं की तुमचं केंद्र जोरात चालू आहे. तुमच्याकडे झालेले बेनिफिशरीजचे अशा पद्धतीचे व्हिडिओज हे सेल्फ एक्सप्लेनेटरी ठरू शकतात. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी तुमच्या मार्केटिंगच्या सत्रात झाल्याच असतील. मी आधी काही सांगत नाही. आपली रजा घेताना एक अपेक्षा व्यक्त करतो की निश्चितपणे MKCL सुरुवात करतानाचा जो हेतू आहे तो इथून पुढे अजून 20 वर्ष 30 वर्ष एका मोठ्या कालखंडासाठी समाजाला फायदा देणारा ठरेल. हे सगळं करताना तुम्ही ज्यांच्यावरती हे सगळं भिस्त अवलंबून आहे, ह्या तुमचाही मोठा योगदानाचा वाटा असेल, त्याचे तुम्ही बेनिफिशरी असताल. कसं असतं की एखादा प्लेयर टीम जिंकून द्यायचा प्रयत्न करतो तेव्हा नकळतपणे त्याचं पण शतक होतं. बघा ना, 450 रन करायचेत, 450 करून देतो असा म्हणणारा बॅट्समन त्याचे 125 होतात. त्यामुळं संपूर्ण सिस्टीमची काळजी घेता घेता आपण जेव्हा पुढे जाण्याचा विचार करू तेव्हा आपण सुद्धा ग्रो होऊ आणि समृद्ध होऊ. असं नक्कीच ग्रोथ आणि समृद्धता बऱ्याच जणांनी अनुभवलेली आहे. आपल्या अनेकांनी त्याचा सगळ्यांचा स्वादही घेतलेला आहे. इथून पुढच्या काळात तो आपण घेत राहू, आणि आलेली काही आव्हानं असतील ती आव्हानं आता सकारात्मक पद्धतीने पुढे घेऊन चालू. कधी कधी आजारी पडणं पण गरजेचं असतं, कधी कधी ताप येणं गरजेचं असतं. ताप आला याचा अर्थ आपली डिफेन्स सिस्टीम जोरात काम करते आणि आपल्याला पुन्हा पूर्ववत करते. कधी कधी पोटाविषयी काही आजार निर्माण झाला, जुलाब झाले, उलट्या झाल्या, डॉक्टर सांगतात की हे तुझ्या रचनेसाठी गरजेचं होतं. त्याच्यातली आता अशुद्धता कमी झाली आणि ॲडव्हान्स व्हर्जनकडं, अजून प्युरिटीकडं आपण चाललो. बिझनेसमध्ये सुद्धा अशा गोष्टी येऊ शकतात, आणि आगामी काळामध्ये अशा गोष्टी आल्या तरी आपण त्याला फेस केलं तर आपण मग दीर्घकाळ पुढे जाऊ शकतो. सो ऑल माय बेस्ट विशेष टू ऑल द सेंटर ओनर्स, ज्याला आपण म्हणूयात केंद्रचालक किंवा
जे सगळेजण त्या त्या ठिकाणी ठाण मांडून काम करत आहेत. तुमच्या अनेक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजाचा विकास झाला आहे, त्या त्या कुटुंबांचा विकास झाला आहे आणि ते मोजाच झालं तर ते कितीतरी लाखो कोटीमध्ये असेल. जर आपण त्याचा GDP मधला इन्व्हॉल्वमेंट काढली तर ती खूप मोठी असेल. त्या अर्थाने MKCLच्या वतीने मला या ठिकाणी बोलवलं व्याख्यानासाठी. मी तुमचाही सगळ्यांचा आभारी आहे. मी करिअर मार्गदर्शन करतो, व्याख्यानासाठी अनेक ठिकाणी जात असतो, सातत्याने लिहितो. आत्ता 25 पुस्तकांचं लिखाण करू शकलो. केवळ विद्यार्थी केंद्रबिंदू म्हणून त्याच व्हर्टिकलमध्ये आपण काम करू शकलो तर ते काम दीर्घकाळ चालतं. आत्ता आम्ही मिड क्रायसिस करिअरच्या संदर्भातसुद्धा काम करतो आहे, 60 नंतरच्या करिअर या विषयावर देखील काम करतो आहे. आणि मला पूर्ण खात्री आत्ता आम्ही कालपासून जे काम हातात घेतलं आहे की मूकबधीर मुलांचं करिअर, कारण त्यांना बिचारांना ऐकू पण येत नाही आणि त्यांना बोलता पण येत नाही आहे, तर त्यांना देखील करिअरच्या वाटा आपण दाखवू देऊ शकतो का, तर अशा पद्धतीने आम्ही आमची व्हर्टिकल्स वाढवतो आहे. तर आपण देखील एकत्रितपणे या सगळ्या प्रक्रियेत राहू आणि समाजाचा मोठा विकास करू. धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.